हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण 32 ते 33 छातीचा कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहोत। तर इथे पहा, इथे मी एक न्यूजपेपर घेतला आहे। हे पहा, तर आपल्याला या पद्धतीने हा न्यूजपेपर ठेवायचा आहे। या साइडला ओपन बाजू आहे, खुली बाजू, आणि मी माझ्या साइडला बंद बाजू केली आहे। तर या पद्धतीने आपल्याला न्यूजपेपर ठेवायचा आहे। तर आपल्याला तयार उंची 14 हवी आहे। त्यासाठी आपण एक ॲड करणार आहोत। त्यामध्ये इथे मी 15 इंच उंची घेत आहे। हे पहा, इथे 15 इंच उंची घेतलेली आहे। इथे मार्क केला आहे। जे आपण मार्क केलेलं आहे तिथूनच आपण छातीचे माप टाकणार आहोत। तर छाती आपली 33 इंच आहे, त्याचा चौथा भाग अधिक 2 इंच आपण करणार आहोत। हे पहा, इथे 9.5 इंच मी छातीचे माप घेतलेले आहे। तर इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि एक लाइन ड्रॉ करायची आहे। हे पहा, या पद्धतीने एक लाइन ड्रॉ केलेली आहे आणि वरच्या साइडला पण आपण छातीचे माप घेणार आहोत 9.5 इंच। आणि हा जो बॉक्स तयार होतो इथे आपण एक लाइन ड्रॉ करणार आहोत। हे पहा, छातीचे जे माप घेतलेलं आहे तिथे लाइन ड्रॉ करायची आहे। हे पहा, दोन्ही पॉइंट आपण जोडणार आहोत। व्यवस्थित लाइन ड्रॉ करायची आहे। जर तुम्हाला टेपनी जमत नसेल तर तुम्ही स्केल ही वापरू शकता। त्यानंतर हे पहा, इथे क्रॉस पट्टीचे माप टाकायचे आहे। या साइडला मी 3.25 इंच घेते आणि या साइडला 4.25 इंच। तर हे आपले क्रॉस पट्टीचे माप झाले। त्यानंतर आपण आडवा गळा टाकणार आहोत। आडवा गळा इथे मी 3.25 इंच घेते। तुम्हाला 2.5 घ्यायचं असेल तर तुम्ही 2.5 ही घेऊ शकता। जर तुम्हाला शोल्डर कमी हवे असेल तर तुम्ही 3.25 घेऊ शकता। त्यानंतर इथे शोल्डरचे माप टाकत आहे। हे पहा, 5.5 इंच मी शोल्डरचे माप टाकले आहे। इथे एक मार्क करायचा आहे। त्यानंतर जो आडवा गळा घेतलेला आहे आपण, आडवा गळा त्याचे मार्क केलेला आहे, त्याचं टिक केलेलं आहे। तिथून आपण पुढचा गळा घेणार आहोत। तर पुढचा गळा मी इथे 6.5 घेते। तयार आपल्याला 6 हवा आहे, तर अधिक अर्धा इंच आपण करतोय। तर इथे 6.5 इंच मी पुढचा गळा घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक लाइन ड्रॉ करायची आहे। त्यानंतर असा बॉक्स तयार होतो। त्यानंतर शोल्डरचं जे माप टाकलेलं आहे तिथून आपण मुंडा घेणार आहोत। तर मुंडा इथे मी 6 इंच घेते आणि इथून हा असा लाइन ड्रॉ करून बॉक्स तयार करायचा आहे या पद्धतीने। हे पहा, तर आपले गळ्याचे व मुंड्याचे माप आपण आता व्यवस्थित घेणार आहोत। इथून मी कॉर्नर मधून 1.5 इंच, हे पहा, पुढचा मुंडा आणि 2.5 इंच मागच्या मुंड्यासाठी शेप देण्यासाठी आपण मार्क करणार आहोत। 1.5 इंच या साइडलाही आणि 2.5 इंच। 1.5 इंच जे मार्क केलेला आहे तो आपला पुढचा मुंडा होणार आहे आणि 2.5 इंच जे आहे ते मागचा मुंडा। त्यानंतर आपण इथे क्रॉस पट्टीची लाइन ड्रॉ करणार आहोत। हे पहा, इथपर्यंत लाइन ड्रॉ स्ट्रेट करायची आहे आणि इथून आपल्याला थोडासा कर्व, थोडासा शेप द्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने। त्यानंतर इथे आपण पुढच्या गळ्याचा शेप देणार आहोत। हे पहा, पुढच्या गळ्याचा शेप कसा द्यायचा आहे तो तुम्ही व्यवस्थित पहा। थोडासा बाहेरून यायचा आहे आणि या पद्धतीने इथे जॉईन करायचं आहे। या पद्धतीने आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण कटोरीचे माप टाकणार आहोत। कटोरी मी इथे 5 इंच घेते। हे पहा, इथे मार्क करायचा आहे। त्यानंतर मुंड्याचा शेप द्यायचा आहे। हे पहा, हा पुढचा मुंडा आणि हा पाठीमागचा मुंडा। या पद्धतीने मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि जो पुढचा मुंड्याचा शेप आहे तिथून आपण एक लाइन ड्रॉ करणार आहोत। ती आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। आपण 2 इंचावरती एक मार्क करणार आहोत आणि 2.5 इंचावरती एक मार्क करणार आहोत। त्यानंतर पुढच्या गळ्यावरती 5.5 इंच घेतलेला आहे। हे पहा, आणि इथून असा आपण शेप देणार आहोत कटोरीचा। हे पहा, या पद्धतीने आपण कटोरीचा शेप देणार आहोत। त्यानंतर आता याची कटिंग करायची आहे।
मार्किंग करून आपलं झालेलं आहे। हे पहा, कटिंग या पद्धतीने व्यवस्थित करायचे आहे। तुम्हाला जर अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या साईजचे ब्लाउज कटिंग स्टिचिंग पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला शेअर करायलाही विसरू नका। तर हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। तर कटिंग तुम्ही व्यवस्थित करून घ्या। हे पहा, आपली फ्रंट पार्टची पूर्ण कटिंग झालेली आहे। तर आपण आता बॅक पार्टची कटिंग कशी करायची ते पाहूया। तर इथे आपण मागचा गळा कट करणार आहोत। त्यासाठी इथे मी आडवा गळा 3.25 इंच घेतला आहे आणि जे मार्क केले तिथून आपण पाठीमागच्या गळ्याची उंची घेणार आहोत। तर पाठीमागचा गळा आपला किती आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करायचा आहे। तर इथे पहा, या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे। इथे मी 10.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला तयार 10 इंच गळा हवा आहे, म्हणून त्यामध्ये अर्धा इंच ॲड केला आणि 10.5 इंच इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। इथून खालून अर्धा इंच आपण कटिंग करून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने। त्यानंतर गळ्याला आपल्याला शेप द्यायचा आहे। हे पहा, बॅक साईडचा पार्ट आपला कटिंग करून झालेला आहे। तर आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहूया। हे पहा, इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे। कटोरी या पद्धतीने ठेवायची आहे आणि खाली 2.5 इंच किंवा 2 इंच राहील एवढे अंतर सोडून आपल्याला कटोरी वाढवायची आहे। हे पहा, या पद्धतीने कटोरी ठेवायची आहे आणि कटोरीच्या साईडने आपण कटोरीचा शेप काढणार आहोत। इथे कटोरीच्या साईडने आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर कटोरीचा हा कॉर्नर व्यवस्थित दुसऱ्या कॉर्नरवरती फोल्ड करायचा आहे। हे पहा, या पद्धतीने। यामुळे कटोरीचा सेंटर कुठे आहे ते आपल्याला समजतं, तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, या दोन्ही कॉर्नरचा सेंटर भेटलेला आहे या लाईनचा। त्यानंतर जो सेंटर घेतलेला आहे तिथून आपण खाली 2 इंच घेणार आहोत। हे पहा, त्यानंतर या कॉर्नरला 1 इंच सरळ आडवं घ्यायचं आहे। त्यानंतर इथून 1 इंच घेणार आहोत या पद्धतीने। आणि आता हे सगळे पॉइंट आपण जॉईंट करणार आहोत। हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। हे पॉइंट आपल्याला स्ट्रेट लाईननी जॉईंट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। या पद्धतीने आपण कटोरी वाढवलेली आहे। आता आपण याची कटिंग करणार आहोत। हे पहा, कटोरीची कटिंग झालेली आहे। आता हे जे दोन पॉइंट दिसत आहेत ते 2 पॉइंट आपण या पद्धतीने फोल्ड करून जॉईन करणार आहोत। हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि उलट्या साईडला जे हे एक्स्ट्रा दिसत आहे ते कट करायचं आहे। या पद्धतीने याची कटिंग करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे। तर आता आपण बाही कटिंग कशी करायची ते पाहूया।
साधी बाही वेगवेगळ्या साईजनुसार कशी कटिंग करायची याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर इथे पहा, या साईडलाही आपण इथे 9 इंच घेतलेला आहे बाही रुंदी। त्यानंतर इथे 2 इंच घेतलेला आहे, हे पहा या पद्धतीने। त्यानंतर हे जे 9 इंच आपण घेतलेला आहे त्याचे व्यवस्थित 3 पार्ट करायचे आहेत। हे पहा 9 इंच आहे, त्याचे 3 पार्ट आपण करणार आहोत। इथे 6 इंच वरती एक मी मार्क केला आणि 3 इंच वरती एक मार्क केला। असे आपले 3 पार्ट व्यवस्थित झालेले आहेत। इथून आपण आता 3 इंच घेणार आहोत आणि एक लाईन ड्रॉ करणार आहोत। हे पहा या पद्धतीने 3 इंच घेतलेलं आहे आणि हे जे 2 पॉइंट आहेत त्यांना जॉईन करायचं आहे। त्यानंतर या कॉर्नर मधून अर्धा इंच आपण वरती घेणार आहोत। इथून मार्जिनसाठी 2 इंच आपण जे किंवा 1.5 इंच 2 इंच जे तुम्ही मार्जिन घेतलेलं असेल तिथे मार्क करून घ्यायचं आहे। जे मार्जिनचं मार्क केलेलं आहे तिथूनच आपणाला शेप द्यायचा आहे। हे पहा या पद्धतीने इथेही मार्जिनचे मार्जिनसाठी मार्क केलेलं आहे आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे। त्यानंतर हा पुढचा शेप झाला आणि हा पाठीमागचा शेप झाला। या पद्धतीने शेप दिलेला आहे बाहीला। आता याची आपण कटिंग करणार आहोत। या पद्धतीने बाहीचीही कटिंग करून झालेली आहे। तर आपला कंप्लीटली ब्लाउजची पेपर कटिंग झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला यातले जे काही समजलेलं नसेल तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। हे पहा या पद्धतीने आपला बॅक पार्ट हा आहे। त्यानंतर फ्रंट पार्टही व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे आणि बाहीचीही कटिंग झालेली आहे, म्हणजे कंप्लीटली ब्लाउजची कटिंग व्यवस्थित झालेली आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना माझे व्हिडिओज शेअर नक्की करा।